हे काम करणार आहे का? नाही आता तू हे काम करणार आहे का? सो गाईज आता आम्ही चाललो आहे इतवारामध्ये. काल गेलो होतो बट काल ॲक्च्युली माझे कोणतेच कामं झाले नाही बाहेर जाऊन आणि म्हणून आज चाललो आहे. तर गौरव फेल झाला आणि आज गौरवचं ऑफिस झालं तर आता चाललो आहे. आणि मी जो हा टॉप घेतला आहे तर मी काल तुम्हाला दाखवला नाही बट आता दाखवते. तर गौरव पकड एक मिनिट. तर हा असं फ्रीलवाला आहे, बघू शकता मरून कलरचा आणि मी जीन्सवर वेअर केलेला आहे बघा. आणि असं वी नाही काय जसं डीप पण नाही आहे, एकदम व्यवस्थित आहे आणि असं फ्रील आहे एकदम मस्त. इथे फ्रील म्हणून नाही, इथे प्लेट्स दिलेले आहे तर खूप छान वाटत आहे. आणि हा कितीमध्ये असेल तुम्ही पण विचार कराल. तर आणि फक्त 300 रुपयामध्ये बर्डीवरनं मरून आणि एकदम मस्त. सो एकदम डिसेंट वाटलं आणि छान वाटलं म्हणून मग मी घेतला. मी अपना बाजारमधनं, तिथे नागपूरमध्ये अपना बाजार आहे, बर्डीलाच आहे आणि तिथे बरेचसे असे मटेरियल्स वगैरे मिळतात. सो ते पण मी तुम्हाला दाखवायचं राहिलं होतं कालच्या याच्यामध्ये. असा छान हा घेतलेला आहे कुर्तीसाठी, बघू शकता पिंक कलरचा आहे आणि त्यावर असे पानं दिलेलं आहे आणि छान मस्त वाटत आहे. तर अपना बाजारमध्ये ना खरंच खूप छान मटेरियल असते, म्हणजे जरा युनिक फॅब्रिक वगैरे असते. तर ते तुम्हाला काल दाखवायचं राहिलं कालच्या ह्याच्यामध्ये. तर म्हटलं चला आता दाखवून देते. आणि आम्ही आता निघतोय बाहेर, कारण आता वाजले 5-5:30 वाजत आले आहे आणि परत मग संध्याकाळ झाली की काही घेता नाहीत मार्केटमध्ये, सुचत नाही कारण इतवारीमध्ये खूप गर्दी आणि संक्रांत असल्यामुळे. तर मला जरा ते आरीवर्कचं सामान बघायचं होतं काल, ते बघितलं नाही तर आज बघते आणि मग पुढे बोलते गाईज. सो ब्लॉगवर कंटिन्यू राहा, ब्लॉग कंटिन्यू बघा लास्टपर्यंत. आणि नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब. येस. चला मग चल, झालं का तुझं? झालं हे सगळं करून? ब्लॉग रेंडर व्हायचं आहे, इंट्रो आउट्रो कंप्लीट केला. हो, कारण आता येणाऱ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला करायची होती म्हणून लेट झाला ब्लॉग. होऊ शकते हा ब्लॉग जोपर्यंत येईल तोपर्यंत इंट्रो आणि आउट्रो चेंज झालेला राहणार. कारण आम्ही ठरवलं होतं की 1K सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यावर आम्ही इंट्रो आउट्रो चेंज करणार. तर आता जो ब्लॉग अपलोड करू आम्ही, कुठला ब्लॉग आहे? 1Kचा आहे ना? नाही, त्याच्या आधीचाच आहे, ज्या दिवशी आमचे 1K कंप्लीट झाले होते. तर तो ब्लॉग आम्ही अपलोड करणार. तर त्याच्यामध्ये तुम्हाला इंट्रो आणि आउट्रो चेंज झालेला दिसेल. सो नक्की बघा, आवर्जून बघा ब्लॉग आणि सगळे ब्लॉग बघा गाईज. नवीन असेल तर बघा आणि सबस्क्राईब पण करा. तर चला मग आता आम्ही निघतोय, कारण वेळ पुष्कळ झाला, मग संध्याकाळी खूप गर्दी असते तर सुचत नाही. मग चला. हे काम करणार आहे का? नाही आता तू हे काम करणार आहे का? हे मी उडवते इकडे. ती हसून राहिली, ताईची मुलगी. त्याला धागा कशाचा म्हणतो? चुकून पण हा वापरू नका, हा आता आला म्हणून सांगून तुम्हाला. आता गौरववर कंप्लेंट फाईल कंप्लेंट. मी गौरवचं ट्वीट त्यांचीच आहे, त्यांना पाहिजे का विचार दिला, ती बघून राहिली आहे. हे बघा वा 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 बेटे वा. झालं का तुझं? का बाहेर चालतंय की बस पतंगच उडवत आहे? ऑफिस झालं की माऊस बंद करून ठेवायला काय होतं तुला? मग एवढं लवकर सेल कशा गेले? आता मागेच आपण टीम किती दिवसांचा खाते तू? लास्ट टाइम खाल्लं ते एकदा, त्याच्यानंतर आता खाते. आता आम्ही आलो आहे मोमोज खायसाठी तुकडोजी चौकमध्ये. आणि हे पाहिजे काय खाऊन राहिली आहे? अंगूर खाऊन राहिली आहे. फायनली मोमोज आलेले आहे. मला मोमोजचं काही एवढं क्रेज नाही आहे बट आम्ही जस्ट ट्राय करतो म्हटलं आज काही वेगळं. आणि बरेचशा मोमोज लवर असतात जे स्टेटस लावतात मोमोज लवर, असं काही नाही आहे. चला आता पटापट खाऊन घेतो आणि घरी जातो, खूप उशीर होऊन राहिलाय. गरम आहे हळू. तर आत्ता रूमवर पोचलो आणि किती वाजले म्हणजे आज आम्ही फुल बाहेर होतो. गेलोच किती वाजता? आपण 5-5:30 वाजता गेलो. येता मम्मी जेल घेऊन आलो, कारण माझ्या पाठीत खूप पेन होत आहे. माहित नाही का बरं. काल ते मोमोज खाल्ले
काहीच चव नाही होते. बरं झालं ना हाफ प्लेट घेतले होते, तसे जास्त खायची इच्छा नव्हती. थंडी वाटत डोकं. बाहेर थंडी आहे ना बेटा. झट फ्रेश होतो, फट बोलतो आता. झट फ्रेश फट बोलतो आता. तर चहा पिते का बेटा? थोडी लेट जेवलो असतो. गरम गरम चहा बनवत आता. काही झालं आंधी हो या तूफान हो, चाय पियेंगे. सोनपापडी आणली आणि अंगूर घेऊन आलो थोडेसे. सोनपापडी फेवरेट माझी. सो गाईज चहा पिलो आत्ताच, कारण खूप थंडी वाटत होती गाडीवर आलो तर, आणि थोडं चहा पिलं तर बरं वाटतं आहे. आणि आता जेवण लेट करणार, कारण थोडं पाणीपुरी वगैरे खाल्ली होती तर भूक कमी आहे आणि मगांचं सगळं आहे डाळ भाजी वगैरे. सो म्हणून म्हटलं आता स्वयंपाक बनवायची आवश्यकता नाही आहे ना. आहे का? मगाशी 9 वाजले आता आणि ते संक्रांत आणि आज होता संडे. तर हे बघा अवकाळी बाजार. मगाशी दुपारी जेवला बरोबर, आता भूक खूप लागली तुला आणि कचरा बिलकुल पाहिजे नाही. काय जेवलं मी दुपारी सांग बरं? पत्ताकोबीची भाजी आणि पोळा जेवला 4-5. मी एकट्याने खायचं बेटा. मला ते ऐकायचं नाहीये, कचरा करायचा नाही. आओ गाइस, मॅगी खिलाता हूं मैं आपको. पहिली तर गोष्ट कचरा करायचा नाही. असं मॅगी खायचा मसाला परत. महत्वाचं सांगत आहे, ऐक. अशा रूममेट सोबत कुणीच नाही राहू शकत. रिप्लेस करायचं. चालली मी पार्टनर, रूम पार्टनर दुसरा शोधते. बऱ्यापैकी भाजल्या. सो गाईज लुक ॲट दिस. हे आहे धापोडे आणि हे भाजून खायची मजाच वेगळी आहे. तुम्ही ट्राय करा. तेलातून खाण्यापेक्षा तुम्ही ट्राय करा म्हणते, स्वतः ट्राय करते. तेलामधले खाण्यापेक्षा कढीपट्टीने हेल्दी आहे. कढीपट्टीने कानपट्टी. आमच्या इथे आई आहे ना, मस्त असं चुलीचा असा, त्याला आयर म्हणतो, ते चुलीचा मस्त ते असं ओढायची बाहेर, मस्त भाजून द्यायची अलटी पलटी करून. आणि बाबा आणि मी मस्त खात होतो दापोडे. चला. आणि मेन म्हणजे गॅसवर एवढे विशेष भाजता नाही आले, पण आपली काय केलं बिचारीने. तो पाणी एवढे तरी भाजता आले आणि छान वाटत, टेस्ट लागला. आता वाजले रात्रीचे 12:30 आणि आता ब्लॉग एडिट करून झाला. आणि बनकेचा ब्लॉग होता जो एडिट करायचा राहिलेला, तो आज एडिट केला. आणि इकडे बघा, तर एवढ्या रात्री सोनपापडी खाल्ली साहेबांनी, कारण भूक लागली होती. आणि त्या दिवशी येताना बाहेरून एका किराणा शॉपमधनं घेऊन आला. का बरं? तर कारण तिथे चांगली मिळते. म्हणजे बघा, हल्दीरामची नाही आवडत आम्हाला आवडते ते शॉपमध्ये भरणीमध्ये ठेवलेले असतात ना, लहानपणीची आठवण. सो ती घेऊन आला आणि तीच खाऊन राहिला. 2-3 दिवस झाले आणि आता पण तेच केलं. सो आता वाजले 12:30 आणि आता आम्ही झोपतो, कारण परत उद्या सकाळी उठायचं आहे आणि व्लॉग शूट करायचं आहे. परत महत्त्वाचे काही कामं आहे, उद्या थोडं बाहेर पण जायचं आहे. आणि आता 12:30 वाजले. आम्हाला तर तसं 12:30 नाही वाजत, कारण आम्हाला 2-2 वाजतात. व्लॉग एडिट करता 2-2 वाजते झोपायला. तर आता 12:30 वाजले. तर उद्या बोलते मी तुमच्यासोबत. तर ठीक आहे, उद्या बोलू. उद्या. हॅलो गाईज, सो वेलकम बॅक टू नेक्स्ट डे. तर आता वाजले दुपारचे 1:30 आणि इकडे गौरव बसलेला आहे. ब्लॉग एडिटिंग सुरू आहे. आज ब्लॉग एडिट म्हणजे अपलोडिंगला लावलेला आहे. एडिट करून झाला होता ऑलमोस्ट, रात्रीच केला. तुम्हाला तर बघितलं असेल तुम्ही, रात्री आम्ही किती वाजेपर्यंत जागा होतो. आणि त्याच्यानंतर मी आता बनवलं स्वयंपाकामध्ये झुणका आणि छान चपात्या. तर आता आम्ही जेवण करणार, आमचं जेवण व्हायचं आहे. 1:30 वाजला पण आमचं जेवण व्हायचं आहे. तर त्याचं कारण की ब्लॉग अपलोडिंगला लावायचा होता म्हणून लेट झालो. आणि आज संक्रांत आहे, तर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर मी असं नाही म्हणणार की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. त्याचं कारण की असं काही
हे काही खरं नाही आहे, म्हणजे हे काही सत्य नाही आहे की तिळगुळ घेऊन लोक गोड बोलतील. लोकांना तुम्ही आपली प्रॉपर्टी द्या, बरोबर गोड बोलेल. गौरव, तिळगुळ आजकाल प्रॉपर्टीचा जमाना आहे, पैशाचा जमाना आहे. तिळगुळाच्या बेसवर लोक गोड नाही बोलत. पाक जरी खाऊ घातलं तरी गोड नाही बोलत. पकड नाही, असं सिच्युएशन आलेली आहे. काही लोकांसाठी असंही आहे की साखरेचा पाक जरी खाऊ घातला तरी गोड नाही बोलत. न्यूज बघितली आम्ही, किती डेंजर एका मुलीचा गळा कट झाला. इव्हन त्याची 22 वर्षाची, फक्त 22 वर्षाची होती आणि कट झाला. म्हणजे विचार करा किती खतरनाक त्याने ते कटला असेल. जागेवरच इमॅजिन करून पण ते वेगळं वाटते. आणि आमच्यासोबत पण झाला होता सीन, मागेच तुम्हाला सांगितलं आम्ही वाचलो. बरं जरा गाडी स्पीडली नव्हती, आम्ही म्हणूनच बाहेर जायचं. आता 1-2 दिवस आम्ही गेलो, तुम्ही बघितलं असेल मी पूर्ण रुमाल लावला होता इथे. आणि ती रिस्क नकोच घ्यायची, कारण की बाहेर चाललो नाहीये. आता थोडं कमी झालं पतंग, नाही तर सकाळी तुम्ही पाहायला असतं ना तर बस ओकाटच चालू होतं त्यांचं. आता 2 पतंग पडले आमच्या इथे टेरेसवर, 2 सापडल्या पतंग. तर गाईज आता मी बसलेली आहे किचनमध्ये चेअर घेऊन. त्याचं कारण आतापर्यंत उभी होती आणि अचानक पायामध्ये खूप शिलका व्हायला लागल्या. तर भात आणि पोळ्या झाल्या, फक्त भाजी व्हायची आहे. भाजीचं सगळं कटकूट करून रेडी होतं. तर गौरवनी मसाला काढला मिक्सरमधनं आणि गौरव बोलला की भाजी मी बनवतो. तर मी फक्त इथे बसली आहे तिखट मीठ हळदचं प्रमाण सांगायसाठी. तर तेच दाखवा. भाजी मैं बनवूंगा. हां, तर मसाले वांगे, थोडे वांगे होते छोटेवाले उरले. लास्ट टाइम मी मसाले वांगे बनवले होते त्यातलेच. तर म्हटलं खराब होऊन जाईल म्हणून आज बनवून टाकते. नळ आले वाटते है ना. मला वाटत असं आम्ही नुसता टाइमपास करतो. तर वाजले किती बघा, 12 वाजून 10 मिनटं झालेले आहे. मॅडम इकडे आपले कामं करून राहिली आहे. हे बघा किती छान केलं आहे. मेहनती आहे खूप, आणि खूप मेहनतीचं काम आहे. की हे आमचे रात्रीचे काम, हे रात्रीचे काम आहे. पार्ट टाइम जॉब आहे. ऍक्च्युअली जॉब नाही, मी कोणाचं करत नाही यार, तर बस स्वतःसाठी करताय तू. हां, माझा आवड आहे माझी म्हणून. तर आपल्या इकडे ब्लॉग एडिटिंग करणं चालू आहे. आणि नाही तर कसं होते ना, लोकांना मिसअंडरस्टँडिंग होते. अरे ही ब्लाऊज वर्क करते, ब्लाऊज शिवून देते, मग दे ना. मग तसं काही नाही आहे, मी माझी स्वतःची कामं करते. डिस्क्लेमर आहे हा. हां, पहिलेच सांगून देते, कारण मला खूप कॉल येतात. मग देते का माझं 1 ब्लाऊज काढून, 2 ब्लाऊज काढून. शी इज डुईंग फॉर हरसेल्फ ओनली. आता ब्लॉग एडिट झाल्यावर झोपू थोड्या वेळात. मग झोपून राहिली आहे. 1 वाजेल, जवळपास 1 वाजेल. गाईज ब्लॉग शेवटपर्यंत बघायचं. आणि एक लाईक बटन असते, ती फ्री असते सगळ्यांसाठी. ती पण ॲट नो कॉस्ट. तर तुम्ही ती क्लिक करू शकता. सो त्यांनी आम्हाला पण छान वाटेल की तुम्ही ब्लॉग बघता. आणि कमेंट करून देत जा एखादी, जर वाटलं तुम्हाला तर. आणि ब्लॉग पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करून द्या. बाजूला एक घंटा असते, तोही घंटा वाजवून द्या, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. तर भेटू उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.